अगर त्या आईचा जीव गेला असता किंवा मग त्या बाळाचा प्राण गेला असता तर किती महागात पडलं असतं. हा म्हणजे त्या व्यक्तीला लज्जा कशी वाटली नाही की वल्ली बाळातीन बाई, हा तान लेकरू म्हणजे तिच्या कड्यावर, आणि त्या वल्ल्या बाळातीन व्यक्तीला म्हणजे त्या आईला खुशाल तो जंगलामध्ये सोडून निघून गेला. आता तुम्ही म्हणता कोण? तो ॲम्ब्युलन्सवाला निर्लज्ज, त्याला लाज नाही वाटली की इतक्या छोट्या लहान म्हणजे पैदा होईल ताज्या लेकराला घेऊन त्या आईला कसं जंगलात सोडाव. हा असा कोणचा बदला काढला त्यानं? अशी कोणची खुन्नस होती त्याच्यावरती ज्यानं त्या आईला जंगलात सोडलं? 2 किलोमीटर पर्यंत त्या आईला पायी चालणं लागलं. विचार करा मग आता, किती 2 किलोमीटर. याची काय दुश्मनदाई होती अशी? हा अरे त्या आई संगत पण त्या बाळा संगत तुझी काय दुश्मनी होती जिला तू जंगलात सोडलं छोट्याशा लेकरासोबत? हा एखादे जंगली प्राणी त्याला विजा पोचू शकत होते, हा किंवा मग काही दुर्घटना घडू शकत होती. तिला पायी चालत आली ती तेवढ्या याच्यामध्ये. विचार कर, तिला कधी चक्कर येऊन पडली असती ती, ते बाळ एकीकडे पडले असतं, ती एकीकडे पडली असती, एखादा प्राणी आला असता त्या बाळाला काही विजा झाली असती. हा काही बी झाला असतं XY झेड. आता मी काही बोलू शकत नाही कारण इतकं लहान बाळाबद्दल. पण तुला लाज कशी वाटली नाही हा इतक्या जंगलामध्ये त्या आईला सोडायला? हा मी ॲम्ब्युलन्सवाल्याची गोष्ट करतोय. त्या ॲम्ब्युलन्सवाल्यानं असं का केलं असन? त्या प्रश्नाचं उत्तर दे मला तू. हा शोभलं का तुला? अरे तुला बी तर आई असन, तुला तर बहीण असन, हा तुझं लग्न व्हायला असन तर तुझ्या बी पोटी पाटी काही असन ना लेकरू बाळ तुला. का तू असंच क्रूरपणाने वागतो का घरामध्ये? त्या बिचाऱ्या माऊलीला जंगलात सोडतो निर्लज्जा. तुला लाज वाटायला पाहिजे होती. काय आत्मा म्हणला असन त्या माईचा? इतकं तान लेकरू घेऊन ती आपल्या छातीशी त्या बाळाला 2 किलोमीटर पर्यंत चालत चालत घेऊन आली. किती दुःखद घटना आहे. म्हणजे काय आपल्या देशामध्ये असे निर्दय लोक यायला तर मी म्हणतो याला फाशीवर चढून टाकलं पाहिजे. काय होईन? ती कंप्लेंट करेन, तो जालात जाईन आणि सुटून येईन. हा पण तिच्या जीवाला काय बरं वाईट झालं असतं तर कसं झालं असतं? पुरा परिवार बर्बाद झाला असता. छोट्याशा लेकराला इतकं म्हणजे काय वागत रे तुम्ही? मला सांगायला आणि बोलायला म्हणजे माझी हिंमत होत नाही. तुम्ही वागता. हा शरम वाटली पाहिजे, थोडीशी शरम असं वागायला. काय यार, काय चालला आपला देश कुठं काय नाही. हे अवघड होणार आहे आता.